आज आहे सोमवार 16 तारीख आहे आणि हृदयांचं शूट आहे आणि माझं पण शूट आहे. तर कोलॅबरेशन शूट आहे, पुढे तुम्हाला बघायला भेटेल. तर येस, मी जसं सांगितलं की आज शिवजयंतीचं शूट होतं आहे आणि इथे माझा मस्त मेकअप झाला आहे. इकडे आमचे शिवाजी महाराज पण तयार झालेत, छत्रपती पण तयार झालेत आणि माझा मेकअप यशश्री वहिनींनी केला आहे. आपण या साईडने हां, तर माझा जो मेकअप आहे तो यशश्री वहिनींनी केला आणि मला पहिल्यांदा मी मेकअप केला त्यांच्याकडे, जो की मला खूप आवडला आणि खरंच खूप नॅचरल वाटते, असं काहीच वाटत नाही, एकदम शटल मेकअप आहे. आणि नऊवारी साडी पण खूप छान घालून दिली, मला नेसून दिली. थँक्यू वहिनी. तर असाच मेकअप जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की यशश्री वहिनींना कॉन्टॅक्ट करा. आणि इकडे आमचे छत्रपती पण पाठीमागून बघताय. तर आता शूटला जाऊ, चलो. आमचे हे महाराज छान झालं ना, मस्त. नंतर आता मेकअप कसं दिसतोय? छान आहे. माझा एकदम माझा मेकअप सांगा ना. चेहऱ्याकडे बघून सांग, वाटतोय का थोपल्यासारखा? बोला ना. नाही करत नाही वाटत. इकडे हृदयांचं फोटोशूट चालू आहे. आमचे पण फोटोशूट झालं. आता हे जे कोलॅबरेशनला आलेलं होतं प्रतूस क्रिएशनमधून, तर त्या कुर्त्यावर शूट चालू आहे. कसं झालं शूट हृदयांश? मस्त काढलं ना. तर अमित भाऊचाच मित्र आहे, त्यानेच शूट केलं. तर शूट पण खूप छान होणार आहे, तुम्हाला दाखवू सगळ्या गोष्टी. तर मस्त शूट झालं आणि आम्ही आता निघतो. नाही ना. पॉझिटिव्ह विचार करत असतो, कोणी मागून घेऊन जाईल. हो, मग ते तर आहेच. जोरात तयारी चालू आहे. हे बघा ना, इथं काय करणार? काहीतरी बनवणार असते मी. हे काय होतं? सगळं बनवणार आहे. हो का? नवीन पूल होणार आहे. हे नवीन पूल होणार. हे काय नारूशंकर पण ते चालू आहे ना, तेच आहे ना नारूशंकरच. भाऊ तेच म्हणत होता तिथे करू, म्हटलं अरे काम चालू आहे तिथं. पण गंगेवर काही म्हणा, भारीच वाटतं, हो ना. तर आम्ही आता चेंजला चाललोय परत. चेंज करू. आलो फोर्थ फ्लोर. तर आम्ही मिरवणुकीला चाललोय आणि हृदयांशने मस्त पेटा आणि हृदयांचा लुक तिथे गेल्यावर दाखवते. कारण हा जो कुर्ता आहे हा आम्ही कस्टमाइज करून घेतला होता. बघण्यात गुंग आहे. हे किती भारी बनवलंय.
तर नाशिकमध्ये खूप छान शिवजयंती ही साजरी केली जाते हे सर्वांनाच माहिती आहे. तर रात्री पण शिवजन्मोत्सव झाला होता, पण हृदयांश झोपल्यामुळे आम्हाला रात्री काही जाता आलं नाही. पण मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो पंचवटी कारंजावर, तर ते मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे, तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही नक्की बघा. तर इथे आम्ही गोदा श्रद्धा मित्रमंडळ कॉलेज रोडला गेलो होतो, झुडिओ मॉलच्या शेजारीच आहे. तर ते आहे हृदयांच्या पप्पांच्या फ्रेंडचं, आणि तिथे खूप छान असे हे शिवकालीन जे खेळ आहेत तर ते ह्या छोट्या चिमुरड्यांकडनं दाखवले जात होते. त्यानंतर तिथे ढोलपथकही बोलवलं होतं, त्यांचं पण सादरीकरण हे खूप छान झालं. तर हृदयांशने खूप छान एन्जॉय केला. खूप छान झाली ही छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक. इथे उभं राहतात. तू केलंस ते लागलं ना ते, सॉरी. एक सिक्रेट नाही पाहिजे त्यांनी. तर आम्ही ॲज युजल ब्राउनी खायला आलेलो आहे. लास्ट मामासोबत पण आलो होतो, पण तेव्हा आम्ही इतकं खाल्लं होतं म्हणून टेस्ट एवढी नव्हती आली यावेळेस. मस्त आहे ना. तर महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या मुलांमध्ये महाराजांची विचारसरणी यावी, किंवा महाराजांचे जे विचार आहेत त्यांची जी शिकवण आहे ती प्रत्येक मुलाला भेटावी, बस हीच एक अपेक्षा प्रत्येक आईने जर ठेवली ना, तर नक्कीच आपण एक चांगला मावळा, म्हणजे महाराजांचा एक चांगला मावळा आपण घडवू शकतो. तर आज होता संडे आणि हृदयांशने मस्त असे 4 ड्रॉइंग्स काढले. फर्स्ट ही छान, खूपच सुंदर. आणि आमचं संडेला असं काहीतरी चालू असतं हृदयांशचं ना, टाइमपास. छान, व्हेरी नाईस. तो यूट्यूबवर बघून बघून काढतो आणि ही मनाने पण. तर ही होलीची ड्रॉइंग आहे. अरे याची चिंगारी ते आहे ना, थोडे थोडे आहे ना, ते काय झालं ब्लॅक करायला ना, तर त्याच्यात हे गेले. आणि मध्ये सांगायचे की कोणती तुम्हाला ड्रॉइंग. ह्या 4 पैकी कुठली आवडली नक्की सांगा. आणि व्हेरी नाईस, खरंच खूप छान. त्याचं जे विचार आहेत तर ते खूप छान आहेत, आणि तो त्याच्या ह्याच्याने मस्त काढतो, इमॅजिनेशन करून काढतो. खूप छान.
गोड बाळ माझं, गोड बाळ, गोड बाळ. तर शिवजयंतीचं शूट झालं, शिवजयंती पण झाली आणि आज संडे होता, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. तर जो कुर्ता कस्टमाइज करून घेतला होता, मी मागे पण बोलली, म्हणजे मागच्या ह्याच्यात पण बोलली, तर तो हा रुदियांचा कुर्ता आहे आणि हे माझं ब्लाऊज आहे. तर माझी मावशीची मुलगी, म्हणजेच मी सांगितलं प्रतूस क्रिएशन, तर तिच्याकडनं हे मी करून घेतले. हा कुर्ता पण आणि ब्लाऊज पण स्टिच इथे आल्यावर केलं. स्टिच इथे आल्यावर केलं तर तुम्ही बघू शकतात, खूप छान, म्हणजे ते वर्कच इतकं छान झालेलं आहे ना, थ्रेड वर्क आहेत आणि बिलकुल म्हणजे असं खराब नाही होणार. हार्ड असेल ना. हो मग. तर असे हे दोन्ही पण खूप छान आहेत. तर याच्यामध्ये अजून तुम्हाला असं जर तुमच्या काही कस्टमाइज असेल, जसं गुढीपाडवा असेल किंवा पुढचं काही असेल, तर तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच प्रतूस क्रिएशनला भेट द्या, तिला कॉन्टॅक्ट करा. मी तिचा लिंक मेन्शन करेल, तर ते नक्की तुम्ही तिचं पेज पण फॉलो करा. येस, शिवजयंतीचं शूट झालं, शिवजयंती झाली, तर तुम्हाला मी शूट पण दाखवलं आणि शिवजयंतीचे पण व्हिडिओ दाखवले होते. शिवजयंतीचं शूट करण्यामागे हाच माझा विचार होता की हृदयांशला महाराजांचे विचार भेटावे. त्यानंतरून जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये सर्व शिवकालीन खेळ दाखवले, तर त्यातले हृदयांशला येतात. तर नेक्स्ट टाइम तो बोलला की मला पण तसं करायचं, तर हृदयांश नक्की करेल, हा ना. तर असा होता हा शिवजयंतीचा ब्लॉग. तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर शेअर करा, फॉलो करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर पुढच्या व्हिडिओ पर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. सो टिल देन, टेक टेक केअर. केअर. बाय बाय.